मला इतकं भारी वाटलं होतं ना प्रेरणा, की गाडीतून उतरताना मराठी गाणं कानावर पडलं अगं तिथे. काय म्हणता? येस. तर की एक दार बंद झालं ना तर दुसरं दार उघडतच, आणि जर नाही उघडत आहे तर अशी लाथ मारायची त्या दारावर आणि ते दार उघडायचं. आई असायला पाहिजे होती, बाबा असायला पाहिजे होते. माझ्या बाबांनी कधीच मला असं मुलीसारखं ट्रीट नाही केलं. ते कायम मला असं मुलासारखं हे करायचे की ह्यो माझा मुलगा असं. बोलायला लागला, अरे कहाँ आप जाओगे, आपको पता नहीं यहाँ पर क्या हुआ है, पूरा इंडिया में धमाल मच गया वगैरे. इमोशनल झाले होते. तो क्षण काय होता? कंजूशी केली नव्हती त्यांनी टाळ्या वाजवण्यामध्ये. येस, त्यांनी केली नाही कंजूसी. मला काम करायचंय, मी माझ्या कामात खूप खुश असते, तर करत राहीन काम, नवीन काहीतरी शोधत राहीन. जर नवीन नाही वाटायला आलं तर मग जे येतंय त्याच्यातच काहीतरी नवीन शोधेन. अगदीच काही नाही जमलं तर मी माझ्या गावी जाईन. नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ. मंडळी, कॅन फेस्टिवल जिथे जगभरातील चित्रपट सेलिब्रेट केले जातात, वर्ल्ड सिनेमा सेलिब्रेट केला जातो, तिथे आपल्या मराठमोळ्या मातीतली मराठमोळी अभिनेत्री जाते आणि तिथे आईची साडी आणि आईची नथ परिधान करते. आणि तेव्हा असं वाटतं की ती अभिनेत्री उत्तम कलाकार तर आहेच, पण एक संवेदनशील माणूस आहे हे आपल्याला जाणवतं. आणि त्या ठिकाणी देशाबाहेर आपल्या देशाला रिप्रेझेंट करणं आणि अभिमान वाटावं असे रिप्रेझेंट करणं खरं तर सोपं नाहीये. आणि ते अभिनेत्री छाया कदम यांनी करून दाखवले. त्या स्वतः आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे छायाताई, आणि खूप प्राऊड वाटतंय. खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा. मला वाटतं या सगळ्या गोष्टी बोलणं तितकं कमीच पडणार आहे. पण मला सांगा की त्या ठिकाणी जाऊन आईची साडी आणि नथ ते घेऊन जाणं आणि ते परिधान करणं, आपल्या सोबत तिकडे आपलं कोणतरी माणूस आहे हे जाणवत होतं त्या क्षणी. हा म्हणजे आपलं माणूस आणि त्यात आपली आई, तर ती होती माझ्यावर कायम तिथे. भारी वाटत होतं. म्हटलं ना, ते तिचा सगळं विमानाचा प्रवास वगैरे राहून गेला होता, तर माझ्याकडे हे एक बोलतो ना, एक चोरटा मार्ग शोधून काढतात तसं तो शोधून काढला आणि तिला घेऊन गेले मी. आणि ते खूप सुंदर वाटत होतं. आणि जेव्हा केव्हा तुम्ही रेड कार्पेट असेल किंवा काही फोटोशूट मध्ये आम्ही बघत होतो, आम्हाला असं वाटत होतं की आम्ही तिथे उपस्थित आहोत. आणि ही भावना तुम्हाला अनेकांनी प्रतिक्रियामध्ये सांगितली. खूप अगं, म्हणजे मला ना तिथे होते तेव्हाही बरेच फोन येत होते, आणि इथे आल्यावर पण बरेच फोन. म्हणजे हे आपले सगळे ज्यांच्यावर कामं केली आहे, नवीन मुलं आहेत, जीव लावणारी माणसं आहेत, किंवा आपले ज्यांच्याशी काहीच ओळख नाहीये असे लोक, त्या प्रत्येकाचं असंच होतं ना की यार असं वाटतंय ना की आम्हीच आलोय तिथे, आणि आम्हीच म्हणजे सगळं इथे सेलिब्रेट करत होते अगं सगळेजण एकमेकांना. मला वाटतं काही लोकांचं तर आम्ही एकमेकांनाच पार्ट्या देत होते की यार छायाताई कान फिल्म फेस्टिवल वगैरे. तर हे ऐकून ना मला खूप भारी वाटतं, खूपच. म्हणजे असं मला तेवढा अंदाज होता, अंदाज पण तेवढा नाही. पण यायच्या 2 दिवस आधी वगैरे मी बोलत होते ना की आता आले ना की मी जरा 4 दिवस गावी जाणार आहे असं. तर मला इथून सांगायला लागले, अरे माझा एक मित्र आहे दीपक म्हणून, तो बोलायला लागला, अरे कहाँ आप जाओगे, आपको पता नहीं यहाँ पर क्या हुआ है, पूरा इंडिया में धमाल मच गया वगैरे. तर मला अंदाज नव्हता. पण मग आता बघते, मला सगळेजण सांगतात की अरे दर दिवशी फोटो येत होते किंवा लोक कौतुक करतायत. आणि मुळात ना त्या फोटो आणि पेक्षा मला हे जास्त आहे ना की आपलं कुणीतरी गेलेल्याचा जो आनंद होता ना, ते वाटणं, म्हणजे तिथेच ते मी कमावलं. आणि ते तिथे तुम्ही अनुभवत असताना तुम्हाला ते जाणवत होतं, कारण इतक्या साऱ्या प्रतिक्रिया मिळत होत्या. आणि ते काही दिवस जे होते तिथले, ते क्षण जगून घ्यायचे असतात आपल्याला. आपण आपल्याला असे काही क्षण मिळाले की ते जगून घ्यायचे असतात. ते तुम्ही संपूर्णपणे जगून घेतलं असाल. अगदीच. म्हणजे डे 1 पासून की तिथल्या रस्त्यावर एकटं भटकणं, हे आईला घेऊन जाणं. मी आतापर्यंत एकटीने ना कधी एवढा लांबचा प्रवास केला नव्हता, सोलो ट्रिप्सच्या बाहेरच्या. येस. तर तो आहे ना मला, म्हणजे तो दिवस इथून निघाले, तो दिवस आणि आजचा दिवस, आज असं वाटतं ना यार जमलं. म्हणजे मी आता माझ्यावरून सांगू शकते की यार फक्त डेअरिंग करायची असते, सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात.
तर ते सगळंच खूप असं भारी की मी एक वेगळ्या देशात जाऊन अनोळखी रस्त्यावर रात्री 2:30-3ला मी अशीच फिरायचे अगं. बरं माझा पेहराव काहीतरी वेगळा असायचा, कपडे कुठलेही असले तरी माझे शूज किंवा सँडल जे असतात ते मी हातात घेऊन फिरायचे, मला हिलचा त्रास होतो, तर मी तशीच फिरायचे. मला यार रहमान बोलले होते की अरे इनका नाम तो MF हुसैनी होना चाहिए था. तर ते सगळंच असं भारावून टाकणार होतं. किंवा एक वेगळ्या देशात जातो आणि तिथे कोणतरी आपल्याला ओळखतं कलाकार म्हणून, तर तेव्हा ते भारी वाटतं अगं. आणि ते मला खूप गोड वाटायचं की कुठून तरी शया 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 कदम, तर ते खूपच कमाल होतं. इंटरेस्टिंग. पण आम्ही सगळं बघत होतो, तुम्ही स्क्रीनिंग असेल या त्याचे सगळे मुवमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचत होते. पण तो मुवमेंट जेव्हा सगळे उभे राहून स्टँडिंग ओवेशन देऊन टाळ्यांचा कडकडाट होता आणि तुम्ही सगळे भारावून गेलेले होते, इमोशनल झाले होते, तो क्षण काय होता? कंजूशी केली नव्हती त्यांनी टाळ्या वाजवण्यामध्ये. येस, त्यांनी केली नाही कंजूसी. हा म्हणजे ना त्याच्या आधी फक्त आमच्या डोक्यात हेच होतं, कारण फिल्म आम्ही बघितली नव्हती, आम्ही पण पहिल्यांदाच बघणार होतो. ती फिल्म बघितली आणि नंतर ज्या टाळ्या सुरू झाल्या ना, हे अपेक्षितच नव्हतं ग की एवढा वेळ. आणि खरं तर तेव्हा लक्षातही नाही झालं, हे तर दुसऱ्या दिवशी जेव्हा छापून आलं किंवा काय, आणि आता व्हिडिओ बघतोय तेव्हा लक्षात येतं. त्या क्षणाला असं सगळं बधीर झालं होतं डोकं. आणि ते होतं ना, कलाकाराला आणखीन काय पाहिजे यार, की बस एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये मुळात मी पहिल्यांदा सिनेमा बघितला आणि सगळ्यांच्या डोळ्यात, म्हणजे अर्ध्याधिक लोकांच्या डोळ्यात एक वेगळा आनंद होता, काही लोकांच्या डोळ्यात पाणी होतं सिनेमाचा विषय आणि एकूण ते बघून. तर अरे पण तिथे जाऊन आपल्या महाराष्ट्रच नाही तर देशाला रिप्रेझेंट करणं एक मोठी जबाबदारी जाणवत होती तिथे गेल्यावर. हो, तिथे इथून निघालो तेव्हापासूनच होतं ना की आपण इंडियाला रिप्रेझेंट करतोय. पण आम्ही केलं पण वेगळ्या पद्धतीने, ठरवून काही केल्या नाही गोष्टी. पण आम्ही जसं रेड कार्पेट, मला वाटतं आतापर्यंत रेड कार्पेट आम्ही जे बघायचो तो वेगळं असायचं. मोठमोठे गाऊन घालून एक असं एक शिस्तबद्ध चालत जातात, पोज देतात, इकडे तिकडे बघतात, जातात वगैरे. पण तो आमच्या दिवसासाठी ना खूप महत्वाचा दिवस होता, जे रेड कार्पेटला आम्ही गेलो. आणि ते मला इतकं भारी वाटलं होतं ना प्रेरणा, की गाडीतून उतरताना मराठी गाणं कानावर पडलं अगं तिथे. काय म्हणता? येस, गुलाबी साडी, ते गाणं. आणि म्हणजे मी तिथेच संपले की म्हणलं ओ मराठी गाणं. ओके, तिकडे गुलाबी साडी लावलं. हो. आणि आम्ही रेड कार्पेट सुरू करायच्या आधी तिथे भेटलो ना, आणि ते गाणं सुरू होतं, तर तिथेच आहे ना ते आपोआप अंगात आलं. तर काय, महाराष्ट्र, मुंबई आणि हाऊसिंग बोर्डची पोरगी, डान्स करायचा. तर ना तेव्हा सगळी भीती आणि सगळं दडपण निघून गेलं अगं. आणि मग ती वेगळी एनर्जी होती की मग आम्ही विसरूनच गेलो की आम्ही कॅन फेस्टिवलला आहोत. आणि जे नाचणं आणि सुरू झालं ते, आता आम्ही व्हिडिओ बघतो तेव्हा असं वाटतं की अरे काय वेड्यासारखं केलंय. खूप व्हायरल झाला तुमचा डान्स पण. पण मला वाटतं ते एक फ्री स्पिरिट आपण जगलो. आणि भाषेची गंमत बघा ना, की आपल्या कानावर आपली मातृभाषा पडली आणि कनेक्ट व्हायला लागलं आणि तो कॉन्फिडन्स आला. अगदी अगदी अगदी, हे फार मजेशीर. येस येस. आणि ऑल वी इमॅजिन ॲज लाईट याबद्दल आपण बोलतोय, कारण कान्समध्ये त्याचं सेलिब्रेशन झालं, अभिनंदन झालं आणि तो ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला. आणि मला वाटतं हा पुरस्कार मिळणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. तर त्यासाठी पुन्हा एकदा अभिनंदन तुम्हाला सगळ्या टीमचं. पण हा चित्रपट करत असताना पायल कपाडिया, तुमच्यापर्यंत ती भूमिका, कारण ट्रेलर बघितलं, फार इंटरेस्टिंग क्राफ्टिंग आहे या चित्रपटाचं असं जाणवतं त्याच्यामध्ये. तर ती भूमिका करणं, कारण तुमच्या भूमिकांमध्ये किंवा या पूर्ण ट्रेलरमध्ये ती सिम्प्लिसिटी, तो खरेपणा जाणवतोय. हा म्हणजे खरंच विषय कमालीचा आहे. पुन्हा तेच आहे की आपलं जगणं आहे त्यात. आणि 3 वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या बायकांची गोष्ट आहे.
त्या 3 बायकांच्या मैत्रीची गोष्ट आहे. आणि तिन्ही बायकांनी आपले आपले मार्ग निवडलेले आहेत, जे आताच्या मुली आपण समजू शकतो की येस, आम्हाला आमच्या निर्णयावर, आम्ही घेतलेल्या निर्णयावर जगायचंय किंवा आम्ही आमचे मार्ग शोधलेत. तर अशा बायकांची गोष्ट आहे. आणि पायलबद्दल काय सांगायचं, म्हणजे ती आता तिच्याबद्दल काय बोलणार. पहिला सिनेमा संपवून टाकलाय त्या पोरीने विषय. सो डे वन पासून आम्हाला होतं की हे काहीतरी वेगळं घडतंय म्हणून. म्हणजे एवढं कन्फर्म होतं डे वन पासून की ये तो कांस तो जाएगा. ते करत असताना जाणवत. येस, हो. मला तरी होत होतं, जे मी ऐकत होते, तिच्याबद्दल जे वाचलं होतं आणि तिथे घडत होतं ना, तर ते होतच डोक्यात. बट हे आणखीन त्याच्या पुढचं होतं की 30 वर्षात पहिला इंडियन सिनेमा, आणि शेवटच्या दिवशी तर यार अवॉर्ड घेतला ना, तेव्हा इतकं भारी वाटलं की आतापर्यंत फक्त ज्यांची नावं, मला तर काही लोकांची नावं पण माहिती नव्हती, ते तिकडे जे एवढे दिग्गज, माझ्या इंग्लिश सिनेमेत तेवढं बघणं होत नाही, तर ते तेवढं माहिती नव्हतं. पण नंतर होतं की ह्या सगळ्यांना आपल्या मातीतल्या गोष्टी आवडतायत, आपलं जगणं ह्यांना आवडतंय यार. तर ते खूप भारी वाटलं ग, खूपच भारी वाटलं. पण छायाताई, तुम्ही कायम भेटतात, असं इतकं छान आपुलकीने विचारपूस करता, भेटता, पण एक माणूस म्हणून आपण जे आहोत ते कलाकार म्हणून घडत जाण्यामध्ये फायदेशीर ठरतं का, आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने त्याचा फायदा झाला? मला वाटतं ना, सगळ्यात पहिलं तुमचं माणूसपणे, असं मला वाटतं की, आणि मग ते कलाकार म्हणून कुठेतरी ते येतं, त्याच्यात डोकावतच. आणि मी प्रयत्न करत असते माणूस म्हणून पण स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा, आणि कलाकार म्हणून पण. पण मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी जर हातात हात घालून राहिल्या ना, तर बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. कारण तो प्रामाणिकपणा तुमच्या कॅरेक्टर्स ज्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करता त्याच्यात कायम जाणवत असतो, म्हणूनच हा प्रश्न होता. पण मला सांगा, ते पुरस्कार मिळालं आणि कान्समध्ये जे सेलिब्रेशन सुरू होतं, त्याच्यानंतर कोणाकोणाचे कॉल झाले, इंडस्ट्रीमध्ये असतील, नागराज सर असतील किंवा इतर कोणी असेल, कुणी तुम्हाला अभिनंदनसाठी कॉल केलेत, किंवा काही असे स्पेशल फीडबॅक्स असतात ना की अरे हे मला हवं होतं आणि तुम्ही आले? येस येस येस. फोन म्हणजे बघ, आपलं अमृता एक कायम कौतुक करणारी मुलगी आहे, मला खरं तिचं कौतुकच वाटतं. अमृता सुभाष. अमृता सुभाषने फोन केला, शशांक शेंडे कायमच असतात प्रत्येक वेळी बरोबर, किशोर, बऱ्याच जणांनी पोस्ट लिहिली आहे, किशोर कदमांनी लिहिली आहे, भारती आसरेकरनी तर लापता लेडीज बघून मला असं छान एक साडी आणि ज्वेलरी वगैरे असं छान गिफ्ट पाठवून दिलं होतं. तर असे माझे जे लोक आहेत त्यांनी फोन केला आणि कौतुक केलंय. पण तुम्ही सांगत होता ना, तिथल्या रस्त्यांवर तुम्ही असे छान फिरता, आणि ते तुम्ही इमॅजिन केलं किती छान तुम्ही ते फ्री स्पिरिट वाटलं, इंडिपेंडंट वुमन आणि एक यशस्वी इंडिपेंडंट वुमन असणं, ते तुम्ही तिथेही एन्जॉय केलं असेल. पण ते खऱ्या आयुष्यात ते तुम्ही फील करत असता, ते कशा पद्धतीनं असतं तुमच्यासाठी? मी खऱ्या आयुष्यात पण असंच आहे की माझे निर्णय घेते, आणि कधी ते निर्णय योग्य ठरतात, कधी चुकतात. पण निर्णय चुकले तरी मला असं वाटतं की तो काही शेवटचा टप्पा नसतो ना. सो त्याला फाट्यावर मारून मग परत आगे बढो, पुन्हा नवीन चूक करायला त्याच्यातून शिकतच जातो अगं आपण. आणि इंडस्ट्रीत बोलायचं तर मला असं होतं की ते मी येताना असं काहीच अपेक्षा ठेवून आले नव्हते इंडस्ट्रीत, म्हणजे कामाच्या बाबतीत पण आणि कुठल्याच बाबतीत. त्यामुळे मला जे काही मिळत गेलं ते सगळं माझ्या झोळीत प्लस पडत गेलंय. त्यामुळे मला असं गमावण्यासाठी काहीच नाहीये, जे आहे ते उलट माझ्या झोळीत सगळं भर होत चालली आहे, अनुभवांची म्हणा, माणसांची म्हणा. तर पण आता कान्सचा टप्पा पार केलेला आहे, इथपर्यंत ते पोहोचलेलं आहे, सगळी जर्नी. काय पुढे, काय म्हणजे आपण कधी कधी असतो ना की विचारही केलेला नसतो, त्या ठिकाणी पोहोचून जातो, तो मार्ग आपल्याला तिथे घेऊन जातो. तुम्ही अर्थात त्याबद्दल विचार केला असेल की नाही माहित नाही, पण ते तिथपर्यंत पोहोचलात. पण काही पुढचा विचार केलाय किंवा काय आता त्याच्यानंतर, कान्समध्ये गेल्यानंतर छाया कदम यांचं करिअर किंवा बाकी सगळ्या गोष्टी
पर्स्पेक्टिव्ह असतो तो बदलणार आहे का, की तो तशाच पद्धतीने पुढे जाईल? किंवा कान्सचा तर मी कधी विचारच केला नव्हता अगं. तर पण ते एवढं छान माझ्या वाटायला आलं. तर मला वाटतं याच्या पुढे मी नवीन नवीन कामाच्या शोधात राहीन. नवीन नवीन रूपात लोकांसमोर यायला मला आवडेल. पण असं काही म्हणजे असं नाहीये की आता मी असंच करणार आणि आता मी हेच करणार किंवा तेच नाही करणार. तर मी त्या स्वभावाची नाहीये. मला काम करायचंय. मी माझ्या कामात खूप खुश असते. तर करत राहीन काम, नवीन काहीतरी शोधत राहीन. जर नवीन नाही वाटायला आलं तर मग जे येतंय त्याच्यातच काहीतरी नवीन शोधेन. अगदीच काही नाही जमलं तर मी माझ्या गावी जाईन आणि येस आणि छान तिथे राहायचं. बस आहे. नाही पण तसं करू नका, कारण तुमच्या भूमिका तुमचं काम आम्हाला सातत्याने पाहायचंय आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांमध्ये जसं मी म्हटलं की तो खरेपणा आणि स्ट्रॉंग वुमन इम्पॅक्ट असेल किंवा ती कधी असहाय्य अशी हेल्पलेस वाटली नाहीये कोणतं कॅरेक्टर. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात हेल्पलेस जाणवलंय कधी? खूप वेळा. आणि मला वाटतं जर कुणी असं बोलत असेल की नाही मी कधीच नाही तर ते खोटं आहे. हो. तर हो जाणवलंय ना. पण आणि तेच तुम्ही आहे की कसं टॅकल केली ती हा ते सिच्युएशन? पुन्हा आपल्याच हातात असतं ग की आपण तेच किती घेऊन बसायचं ना, की तिथेच नाही संपत सगळं. मला वाटतं की एक दार बंद झालं ना तर दुसरं दार उघडतच. आणि जर नाही उघडत आहे तर अशी लाथ मारायची त्या दारावर आणि ते दार उघडायचं. वाव. हे आवडलंय मला. आजचं मला इन्स्पिरेशन मिळालंय आणि मोटिवेशन पण. पण या सगळ्यात तुमच्या आयुष्यात महत्वाचा टप्पा आणि फार दुःखद क्षण जे आहेत त्याच्याबद्दल अनेक जण विचारतायत तुम्हाला, कारण तो फार मोठा क्षण होता ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या 2 व्यक्तींना गमावलं आणि त्याच्यानंतर पुढे काहीतरी करायचं होतं. त्या क्षणामध्ये आता ती उणीव जाणवते का, की हे सगळं आता छान आनंदी सगळ्या गोष्टी घडतायत, त्याच्यामध्ये त्या व्यक्ती असतील किंवा ते खूप छान आणखीन त्यांनाही तो आनंद त्यांच्यासोबत शेअर करता आला असता? हा ते तर कायमच वाटत राहतं की आई असायला पाहिजे होती, बाबा असायला पाहिजे होते. माझ्या बाबांनी कधीच मला असं मुलीसारखं ट्रीट नाही केलं. ते कायम मला असं मुलासारखं हे करायचे की ह्यो माझा मुलगा असं. किंवा माझा भाऊ मला खूप म्हणजे दोन्ही भावांचा माझ्यावर खूप जीव होता. पण ना खरं सांगते आज मी पहिल्यांदा असं मला आत्ता तुझ्यावर बोलताना वाटलं की मी दरवेळी आहे ना अरे आई पाहिजे होती, अरे बाबा पाहिजे होते वगैरे असं बोलत राहते. पण मला आत्ता असं वाटतंय की आता आहे ना ते पाहिजे होते ठीक आहे, पण आतापासून आहे ना जे आहेत ना त्यांना जपता आलं पाहिजे, त्यांना आनंद देता आला पाहिजे. सो आता माझा भाऊ आहे एक लहान, माझी वहिनी आहे, माझी भाची आहे, माझा मित्र परिवार आहे. सो आता हे माझं मोठं कुटुंब आहे ना, तर आता मला त्यांच्यासाठी जगायचंय. सो स्वीट. महत्वाचं आहे आपल्या सोबत आत्ताची जी माणसं आहेत त्यांना जपणं गरजेचं आहे. नाही तर बरेच वेळा आपण असं होतं ना की खूप काय भूतकाळातच रमून राहतो आणि मग वर्तमान काळ नाही आपल्याला एन्जॉय करता येत. मला वाटतं की आता त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न जाताना मी एकदम क्रेझी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, कारण तिथे तुम्ही मला सांगितलं तर मला आता पटापट प्रश्न सुचली की तुम्ही तिथे काय काय मस्ती मजा केली असेल अपार्ट फ्रॉम कान्स फेस्टिवल आणि त्या गोष्टी. मला सांग फनीएस्ट काय गोष्टी घडल्या ज्या आम्हाला तिथे त्या व्हिडिओज मध्ये समजत नाहीयेत पण तुम्ही बॅकस्टेज किंवा काहीतरी धमाल केली आहे? हो अगं तिथे खूप गोष्टी घडल्या. म्हणजे ना जसं एक दिवशी मी रात्री उशिरा फोटोशूटला गेले आणि तिथून निघताना माझ्याकडे काहीच नव्हतं, कॅश नव्हती. हो ते बोल्ट टॅक्सी असते ती बुक करायला पैसे नव्हते. आणि मग तिथून मी ज्या कॉन्फिडन्सने निघाले आता चालत जायचंय म्हणून रात्री 2ला पण कधी कधी तुमचा कॉन्फिडन्स वर्क होतो की एवढ्या रात्री मला ओळखीचा एक माणूस भेटला आणि त्याने मग मला घरी सोडलं. किंवा मग मी अर्धा आहे ना कॅन फेस्टिवल मध्ये हातात माझे शूज किंवा सँडल हातात घेऊनच मी फिरले. म्हणजे शेवटच्या दिवशी अवॉर्ड फंक्शनला पण मी तशीच होते की नाही मला नाही हिल जमत तर नाही जमत.
तर असं खूप गोष्टी घडल्या. मला वाटतं हे क्षण जे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि ते तुम्ही कायम तसे छान जपून ठेवाल आणि कधी आठवण येईल तेव्हा ते रिलीव्ह करता येईल. पण तुम्ही आमच्यासोबत ते शेअर केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी बोलून. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तुम्ही महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी गोष्ट केलेली आहे, तर त्यासाठी पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा ताई. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.